गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव असतो. अशा या 10-12 दिवसांमध्ये आपण रोज काही ना काहीतरी गोड पदार्थ नैवेद्यासाठी बनवतोच. हा नैवेद्य आपण प्रसाद म्हणूनही रोज वाटतोच. पण 10-12 दिवसांसाठी गणपतीचा प्रसाद असं काय द्यावा? तर कोकणामध्ये खास करून करंजी आणि असे तळलेले मोदक प्रसाद म्हणून दिले जातात. मलाही करंजी आणि मोदक बनवायचे आहेत. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा लागेल सारण. हे गुळाचं सारण आहे आणि खास कोकणातल्याच पद्धतीप्रमाणे मी हे करून दाखवणार आहे. तर चला तर हे गुळाचं सारण कसं बनवायचं ते बघूया. नमस्कार. स्वरूप चंदकलामध्ये आपलं खूप खूप स्वागत. या गुळाच्या सारण बनवायच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे चणा डाळ. ही चणा डाळ आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे. खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. म्हणजे त्यातलं पूर्ण मॉइश्चर जाण्यासाठी भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर हे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे. गणेशोत्सव जसा 10-12 दिवस चालतो, पण यावेळेला आरती म्हणायला आलेले किंवा भजनं म्हणायला आलेले, फुगड्या घालणाऱ्या महिला, येणारे पाहुणे, एकमेकांच्या घरीसुद्धा सगळेजण गणपती बघायला जात असतात. अशा सगळ्यांनाच आपल्याला प्रसाद द्यायचा असतो. आणि मग ते करंज्या, म्हणजे याला कोकणात नेवऱ्या पण म्हणतात. तर अशा या करंज्या सगळ्यांना द्यायच्या आहेत. मग ते जास्तीत जास्त टिकल्या पण पाहिजेत आणि खमंग, खुसखुशीत, स्वादिष्ट असाही पदार्थ असला पाहिजे. तर अशा या करंज्या मी बनवणार आहे. तर हे आता चणा डाळ भाजत आली आहे व्यवस्थित. नीट भाजण्यासाठी 15 ते 18 मिनटं साधारणतः वेळ द्यायला हवा. छान भाजून घ्यायची. ती भाजत असतानाच मी सुक्या खोबऱ्याची पण तयारी करते आहे, कारण सुकं खोबरं पण लागणार आहे. नारळ सुकल्यानंतर, म्हणजे त्यातलं पाणी आटल्यानंतर अशा पद्धतीनं तो आतलं खोबरं सुकायला लागतं आणि त्या नारळातून त्या सुकलेल्या खोबऱ्याचा आवाज यायला लागतो. त्याला घुडघुडी पण म्हणतात, कारण त्याचा आवाज तसा येतो. नारळ वाजवल्यानंतर आतमध्ये घुडघुडल्यासारखा आवाज येतो, कारण ते खोबरं जे असतं ते सुकल्यामुळे करवंटीपासून सुटलेलं असतं. तर अशी घुडघुडी फोडून मी ते सुकं खोबरं घेतलं आहे आणि चिरून ठेवलं आहे. आणि आता तोपर्यंत ही डाळ पण छान भाजलेली आहे. डाळ आता आपल्याला पूर्ण थंड करायची आहे. तोपर्यंत सुक्या खोबऱ्याचं काम करू. तर हे सुकं खोबरं जे मी चिरून ठेवलं होतं ते मिक्सरला लावून मी असं बारीक केलं आहे. मिक्सरला लावून असं क्रश करून घेऊ शकतो आपण, किंवा किसणीवर सुक्या खोबऱ्याच्या वाट्या आपण नेहमीप्रमाणे किसून घेऊ शकतो. मला ही पद्धत खूप सोपी वाटते. मिक्सरला लावायचं आणि हे सुकं खोबरं चाळून घ्यायचं.
म्हणजे आपल्याला एकसारखं बारीक दाणेदार असं खोबरं मिळतं. तर मी माझी पद्धती दाखवते. याच्यामध्ये मिक्सरला लावल्यामुळे काय होतं की काही प्रमाणात बारीक पण होतं आणि काही तुकडे पण राहतात, लहान मोठे तुकडे राहतात. तसं चाळणीतून ह्या चाळून घ्यायचं. अशी चाळणी आपल्याकडे असतेच. यातून चाळून घ्यायचं म्हणजे छान बारीक एका प्रमाणात आपल्याला चाळलेलं मिळतं. तर याच्यासाठी मी काय केलं आहे, चाळणीच्याच मापाची ही पातेली आहे. पातेलीवर चाळणी ठेवली आहे आणि पातेली आणि चाळणी असं दोन्ही एकाच वेळेला हातात धरायचं आणि असं चाळून घ्यायचं. याच्यामुळे काय होतं, चाळलेलं जे आहे ते अजिबात पातेलीच्या बाहेर सांडत नाही. पुन्हा एकदा दाखवते. हे पातेलीत चाळलेलं आपण छानपैकी एकत्र होतं, बारीक अगदी छान मिळतं असं. हे बघा कसं एका प्रमाणातलं बारीक आपल्याला छान खोबरं मिळणार आहे. किसणीवर किसूनसुद्धा एका प्रकारचं आपल्याला मिळतं, पण त्यासाठी वेळ पण भरपूर लागतो आणि खूप करायचं असेल तर मग तेवढा हात दुखण्याचाही त्रास होतो. किसणीने किसून घेतलेलं असेल तरीसुद्धा ते भाजल्यानंतर आपण पुन्हा हातानं चुरडून ते क्रश करतो. मिक्सरला केलं तर पटापट होऊन जातं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही करू शकता. हे बघा मी पुन्हा एकदा दाखवते. पातेलं आणि चाळण असं दोन्ही एकत्र धरायचं आणि चाळायचं. ही पद्धत तुम्ही पीठ चाळायच्यासाठी पण वापरू शकता. तर असं चाळल्यानंतर आता वर बघा हे कसे खोबऱ्याचे तुकडे राहिलेत. तर हे पुन्हा मिक्सरला लावायचे आणि पुन्हा चाळून घ्यायचं. असं सगळं खोबरं मी मिक्सरला लावून चाळून घेते आणि सगळ्यात शेवटी जो बारीक चुरा राहतो ना चाळणीवर, तो मिक्सरला लावायची गरज नसते. ते आपण ह्या सुक्या खोबऱ्यामध्ये मिक्स करू शकतो. हे आता आपल्याला एकदम फाईन मिळालं आहे. तर आता त्यामध्येच हे मी शेवटचा जो हा चुरा राहिला आहे हा बऱ्यापैकी बारीक आहे, खूप मोठे मोठे तुकडे नाही आहेत. तर आता हे मी त्याच्यात मिक्स करते म्हणजे आपल्याला थोडंसं रफ पण मिळतं आणि फाईन पण मिळतं. तर हे सगळं मिक्स करायचं आणि हे झटपट बारीक केलेलं सुकं खोबरं तयार आहे. आता हे भाजायचं आहे, कारण आपल्याला ज्या करंज्या बनवायच्या आहेत त्या टिकणाऱ्या बनवायच्या आहेत. इथे चणा डाळ पण आता बऱ्यापैकी थंड झालेली आहे, ती पण मिक्सरला लावायची आहे. हे असे चणा डाळसुद्धा कुडकुडीत करून घ्यायची. तुम्ही एक दोन दाणे चावून पण बघू शकाल. चावताना आपल्याला मस्त खडखडीत लागतात दाणे. तर असं झालं की ही चणा डाळ आपल्याला मिक्सरला लावायला हरकत नाही. ती थंड झाल्यानंतर मिक्सरला लावायची आणि त्याचीसुद्धा अशी भरड होते तयार. तर ते पण चाळून घ्यायचं आहे. मग अशी जशी मी पद्धत दाखवली तशीच
चाळणी पातेलीवर ठेवलेली आहे आणि चाळणी आणि पातेलं असं दोन्ही मिळून हे चाळून घ्यायचं. म्हणजे चणा डाळ मिक्सरला लावल्यानंतर अगदी पीठ करायचं नाही आहे, पण खूप जाड पण तुकडे नको आहेत. असं आपल्याला थोडंसं भरडलेलं बारीक दळून घ्यायचे. म्हणून हे चाळून घ्यायचं, म्हणजे मोठमोठे जे दाणे राहिलेले असतात ते पुन्हा आपल्याला मिक्सरला लावता येतील. अशी मी ही सगळी चणा डाळ चाळून घेणार आहे. चणा डाळ वापरून केलेल्या या सारणाची चव एकदा नक्की खाऊन बघा. तुम्हाला नक्की आवडतील या करंज्या. आणि दिवाळीत सुद्धा पाहुण्यांना फराळ पाठवायचा असतो, तर त्यात सुद्धा ह्या करंज्या पाठवता येतील. हे असं चाळून घेतल्यानंतर जसं आपण खोबऱ्याचं केलं ना, तसंच हा चाळ जो आहे तो जर बारीक असेल चाळ, तर तो त्या पिठात ॲड करायचा. खूप जाडंभरडं आपल्याला ठेवायचं नाही आहे, पण अगदी पीठ कसं पण करायचं नाही आहे. आणि चणा डाळ भाजलेली असल्यामुळे हे मिक्सरला दळायला खूप सोपं जातं. अगदी शेवटचं राहिलं असेल तर आपण ते भाजीत वगैरे घालून वापरू शकतो. आता हे तयार झालेलं आपलं पीठ, पण भरडलेलं पीठ. अगदी बारीक पण नाही आणि अगदी जाड पण नाही. हे बघा, हे आता असे मोठे मोठे तुकडे असतात ना डाळीचे, हे आपण खडखडीत भाजलेली आहे. तर हा करंजी खाताना एखाद्याचा लक्ष नसेल ना, तर दाताखाली जोरदार येतो. म्हणून असे दाणे ठेवायचे नाही आहे. आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे वापरण्यासाठी. आता आपण पुढची तयारी करू. याला आपण रवाळ पीठ असंही म्हणू शकतो. ही जाड भरड जी आहे ती मी भाजीसाठी बाजूला ठेवते. ही मी यात वापरत नाही आहे. आणि जे खोबरं चाळून घेतलेलं होतं तर ते मंद गॅसवर आपल्याला खरपूस भाजायचं आहे. हे बारीक असल्यामुळे आपल्याला सतत ढवळत राहायला लागणार आहे. एकदम गॅस बारीक ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचं. अगदी लवकर भाजून तयार होतं, कारण हे आधीच बारीक आहे. हे आपल्याला फक्त चुरचुरीत करायचं आहे. याचा रंग पण बदलतो आणि छान चुरचुरीत झालं की आपलं भाजून झालं आहे. मग ते थंड करून घ्यायचं.
हे असं बारीक असलेलं खोबरं भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. यामध्ये स्वादासाठी हवं असेल तर वेलची पावडर, जायफळ पावडर, खसखस भाजून घालायची. हे मी गूळसुद्धा मिक्सरला फिरवून घेतला आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये अजिबात मोठमोठे खडे राहत नाहीत. कारण हे मिक्स करत असताना हातानं खडे बारीक करावे लागतात. तर आता याचं प्रमाण दाखवते. आपण चणा डाळीचं जे पीठ घेतलं ते 1 कप, सुकं खोबरं जे भाजून घेतलं आहे ते 2 कप, हे छान मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच्यात गूळ घालायचं आहे, पण हे अगोदर मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सगळ्याला, या दोन्ही मिश्रणाला गूळ छान लागेल. 1 कप पीठ आणि 2 कप सुकं खोबरं. हे छान थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्स करायचं आहे. वेगवेगळं करून ठेवलेलं असेल तर आपल्याला हवं तेव्हा आपण मिक्स करून सुद्धा करंज्या बनवू शकतो. किंवा भरपूर करायच्या असतील तर एकाच वेळेला भरपूर सारण बनवायचं आणि ते ठेवून द्यायचं. यामध्ये मीठ घातलं आहे आणि 1 कप पीठ घेतलं आहे, तर त्यामध्ये 1 कप हा मिक्सरला लावलेला गूळ घेतला आहे. आता हा बारीक केलेलाच आहे, पण या सुकं खोबरं आणि पिठाला आपल्याला तो छान लावून घ्यायचा आहे. असं चुरडून चुरडून सगळं एकत्र करायचं. गूळ पण नीट त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. गुळाचा स्वतःचाच एक स्वाद असतो, छान वास येतो. एखाद दुसरा असा खडा असेल तर तो हातानं बारीक करून घ्यायचा आणि हे छान मिक्स करायचं. हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला वेलची पावडर घालायची. हे सारण वापरून करंज्या कशा करायच्या आहेत आणि मोदक कसे वळायचे आहेत याचे वेगवेगळे प्रकार मी पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पण लाईक करून ठेवा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. घंटीवर क्लिक करा म्हणजे पुढचे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला पटापट नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला लवकर बघता येतील. पुढच्या व्हिडिओमध्ये मी मोदक वळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पण दाखवणार आहे. आता गूळ छान मिक्स झाला आहे. आता यात वेलची पावडर घालू आणि तीही मिक्स करून घेऊ. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.